नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पात्र SSC GD 2025 तुमचा फायनल रिझल्ट म्हणजे आमचा फायनल कट ऑफ कधी येणार आहे ह्याच गोष्टीची सर्वजण आतुरतेने वाट पाहत असेल. ठीक आहे, तर 2025चा SSC GD साठी आपला रिझल्ट कधी येणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते डिस्कस करणार आहे डेफिनेटली. त्याचसोबत गुगल फॉर्म म्हणजेच एक बरेच दिवस झाले, 17 दिवस आहे प्रॉपर. 17 दिवसाआधी मी एक तुमच्याकडून गुगल फॉर्म भरून घेतला होता, म्हणजे एक व्हिडिओ बनवला होता आणि त्यामध्ये सांगितलं होतं की तुमचा गुगल फॉर्म, त्याची लिंक दिलेली होती आणि गुगल फॉर्म भरायचं सर्वांना सांगितलं होतं. त्याचा जो रिस्पॉन्स होता, त्याचा जो रिझल्ट होता गुगल फॉर्मचा, तर तो डाटा मी तुमच्या पुढे आतापर्यंत आणला नाही. आता बरेच दिवस झाले, 17 दिवस झाले व्हिडिओ मी आणला नव्हता. त्याचं कारण होतं काही की इतक्या दिवसापासून मी व्हिडिओ बनवला नव्हता. ठीक आहे, आणि सर्वात लास्ट म्हणजे आपला फायनल कट ऑफ SSC GD 2025चा कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो. आता हे 4 मार्क 5 मार्क हे सध्याचं अवॉइड करायचं असं थंबनेल बनवण्यासाठी लिहिलं मी फक्त. ठीक आहे, तर आपला कट ऑफ किती जाऊ शकतो डेफिनेटली याच्यावर आपण चर्चा करणार आहे सविस्तरमध्ये. आणि आपला सेफ झोन कोणी, आता बरेच पोरं विचारते कमेंट सारखे टेलिग्रामवर कमेंट येतात की सर 113 मार्क, सर 108 मार्क होईल का, BSF भेटेल का, काय म्हणजे तेच तुमचं की तुम्हाला डाऊट असते सध्या की आपलं होईल का. तर तुमचे डाऊट साहजिक आहे, या फेजमधून मी पण गेलो तर समजू शकतो की आता असा हा जो फेज आहे यामध्ये तुमचा ना अभ्यास धड होणार आहे ना तुम्ही कोणत्या गोष्टीकडे, म्हणजे सध्या एकच आहे की बस आमचा रिझल्ट येते कधी आणि बस. तुम्ही आता त्याच्या रिझल्ट नंतर तुमचं विचार केला असेल तुम्ही असं करू तसं करू हे ते. ठीक आहे, तर ते समजू शकतो मी. ठीक आहे, पण एवढा बी जास्त विचार करून फायदा नाही तुमचा. आता ठीक आहे, मी सर्व गोष्टी तुमच्या क्लिअर करतोच. व्हिडिओ थोडा लंबा झाला तर काही हरकत नाही, लागला तर 2x वर बघा, पण व्यवस्थित बघा. आपण जास्त व्हिडिओ टाकत नाही, पण ह्या व्हिडिओमध्ये मी बऱ्याचशा गोष्टी तुमच्या जे छोटे मोठे डाऊट असतील डेफिनेटली तुमचे ते क्लिअर होणार आहे. ठीक आहे, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात आधी म्हणजे तुमचं आता बऱ्याच टेलिग्रामवर मेसेज येत होते की भाई इतके दिवस झाले तुम्ही व्हिडिओ काऊन नाही टाकला, यूट्यूबच्या व्हिडिओ खाली बी कमेंट की व्हिडिओ आला का नाही तुमचा, एवढे दिवस झाले की आता गुगल फॉर्म बी भरून घेतला, त्याचं रिस्पॉन्स काय, त्याचं रिझल्ट काय. की विषय असा होता भाई की मी घरी पडलो होतो गाडीवरून आणि त्याच्यामुळं मग 4-5 दिवस तर मी ॲडमिट होतो हॉस्पिटलमध्ये. आणि हेच कारण होतं की व्हिडिओ आणू शकलो नाही मी तुमच्या पुढं. ठीक आहे, तर मला जास्त टाईम भेटला नव्हता, एवढे दिवस झाले. ठीक आहे, आता वाटतं थोडं बरं आणि त्याच्यामुळं मग मी म्हटलं कडे एक म्हणजे तुमच्यापेक्षा जास्त पॉझिटिव्ह मी आहे त्याबद्दल, कारण की तुमच्याकडून एवढ्या जणांकडून मी गुगल फॉर्म भरून घेतला नाही, त्याचं एक रिस्पॉन्स त्यांचं काय रिझल्ट आहे ते देणं गरजेचं होतं. ठीक आहे, तर त्याच्यामुळे मी ते आज डेफिनेटली सांगणार आहेच तुमचं गुगल फॉर्मचं काय काय नाही. ठीक आहे, तर सगळ्यात आधी आपलं रिझल्ट येणार कधी आहे. ठीक आहे, तर आता रिझल्टबद्दल अपडेट राहणं हे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त येतं. ठीक आहे, कारण की आता तुम्ही यूट्यूब खोललं, यूट्यूबवर सीधा डायरेक्ट व्हिडिओच येणार आहे रोजचा एक नवीन काही, आज इकडं मेडिकल परत होते, इकडे हे होते, तिकडे ते होते, म्हणजे ते व्हिडिओ तुम्ही पाहणारच, डेफिनेटली पाहणार आहे. आणि माझ्यापेक्षा अपडेट तुम्ही असणार आहे. ठीक आहे, पण जेवढी मला माहिती आहे आपला जो रिझल्ट आहे तो थोडं लेट व्हायचं कारण हेच आहे की आपलं तुम्हाला माहीतच असेल की जे झारखंड राज्य आहे, तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांना असा मेल आला तिथं की तुमचं जे मेडिकल आहे आम्ही ते परत घेणार आहे. म्हणजे जे क्वालिफाय झाले असून मुलं जे ऑलरेडी मेडिकल ते पास झालेत त्यांचं पण असं एक मेल येत आहे, एक इंटरनल नोटीस आलं त्यांना नाही आलं, म्हणजे त्यांना फक्त मेल येते एक इंटरनल नोटीस. आता ते माझ्याकडे नाही आहे, बघितलंच असेल तुम्ही बऱ्याचशा यूट्यूब चॅनलवरती ते पब्लिश केलं असेल की इंटरनल नोटीस आहे, त्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचे कॅन्डिडेटचे नाव आहेत त्यांचं मेडिकल हे परत घेण्यात येणार आहे. ठीक आहे, तर मेजॉरिटी पोरं हे झारखंड ह्या स्टेटचे आहेत. तर ह्या गोष्टीमुळे आपली डेफिनेटली रिझल्टची प्रोसेस आहे ती लेट कुठं होत आहे. ठीक आहे, तर एक फिक्स सांगायचं झालं तुमचा रिझल्ट कधीपर्यंत येणार आहे. ठीक आहे, तर आता हा महिना चालू आहे आपला, डिसेंबरचा लास्ट चालू आहे. ठीक आहे, तर तुमचं पकडून चालला लेट करून ते तुमचं जानेवारी फर्स्ट वीकमध्ये एनी हाऊ तुमचा रिझल्ट येणार आहे. ठीक आहे, कारण की त्याच्यानंतरची प्रोसेस बघून एकदा की तुमचा रिझल्ट सपोज जानेवारी फर्स्ट वीकमध्ये आला. ठीक आहे, त्याच्यानंतर 10 दिवस तरी लागतं तुमचे जॉईनिंग लेटर पोस्टाने घरी येण्यापर्यंत. ठीक आहे, तुमचा जेव्हा रिझल्ट लागते 2-3 दिवसानंतर तुमच्या मेलवरती तुमचं जॉईनिंग लेटर येते आणि बाकायदा तुमचं पोस्टानं पण 10 दिवसापर्यंत तुमचं जॉईनिंग लेटर घरी येते. ठीक आहे, तर 10 दिवस ते आणि परत जॉईनिंग लेटर आल्यानंतर त्या जॉईनिंग लेटरमध्ये तुमचे परत एक डॉक्युमेंट्स दिलेले असते, ते एवढे डॉक्युमेंट्स घेऊन तुम्हाला तिथे जाणं लागते. त्यात मग पोलीस व्हेरिफिकेशन असो का ते असो, ते नंतरचा विषय मी तुम्हाला सांगेनच नंतर डेफिनेटली. आणि म्हणजे त्या जॉईनिंग लेटरवर असं लिहिलं असतं की तुम्हाला ह्या सेंटरवरती ह्या युनिटमध्ये इतक्या दिवसानंतर जॉईन करायचं आहे, एक डेट देते त्यामध्ये. तर ती डेट जवळपास 10 दिवस तुम्हाला अजून देतात, म्हणजे 10 ते 20 दिवस, म्हणजे तुमचा पकडून झाला जानेवारी एंडिंगपर्यंत तुमची जॉईनिंग तुम्हाला करावं लागणार आहे. कारण की
विषय असा आहे की 2026 SSC GD 2026चं जी एक्झामची डेट आहे त्यांनी सांगितलेली आहे टेंटेटिव्ह फेब्रुवारी ते मार्चमध्ये तुमचा एक्झाम घेणार आहे. आणि त्यांचा एक रूलच पकडून झाला तुम्ही की जे 2026ची एक्झाम आहे त्याच्या आधी तुमची फायनल जॉईनिंग तुमच्या म्हणजे तुम्ही डायरेक्ट ट्रेनिंगला पोहोचले पाहिजे हे त्यांचा रूल असतं एक. ठीक आहे. तर त्याच्यामुळे तुमची प्रोसेस लेट होऊन तुम्हाला जानेवारी एंडिंग नाही तर जानेवारी एंडिंगपर्यंतच तुमची डायरेक्ट ट्रेनिंग सेंटरवरती जॉईनिंग झालेली असेल. ठीक आहे. हा एक माझा पर्सनल पर्स्पेक्टिव्ह आहे. आणि तुमचं जे रिझल्ट म्हणत आहे तुम्ही तर रिझल्ट तुमचा जानेवारीच्या फर्स्ट वीकमध्ये एनीहाऊ बघायला मिळणार आहे. ठीक आहे. तर एक गोष्ट तुमची क्लिअर झाली आता की रिझल्ट आता सारखे कमेंट करू नका आणि टेलिग्रामवर विचारू नका सर रिझल्ट कधी येईल. आता जेवढे दिवस राहिले तेवढे मस्तपैकी एन्जॉय करा, कारण की नंतर तुम्ही एकदा जॉईन केलं आहे, एकदा ट्रेनिंग सेंटरमध्ये गेले तर तुमची लाईफ डायरेक्ट 360 डिग्री चेंज होणार. म्हणजे तुमच्या लाईफमध्ये जे आता तुम्ही फेस करत आहे ते नंतर नाही होणार आहे. ठीक आहे. म्हणजे आता समजू शकतो मी की तुम्हाला वाटत आहे सध्या फक्त नोकरी पाहिजे, पण तसा विषय नाही आहे. हे जे दिवस आहे ना हेच सर्वात महत्त्वाचे असतात जे नोकरीच्या आधी असतात. नोकरी लागल्यावर एवढं सोपं नसतील. तुम्हाला वाटत असेल की नोकरी लागल्यावर सगळ्या गोष्टी सोप्या होऊन जातात. जेवढे प्रॉब्लेम तुम्ही आत्ता फेस करत आहे तेवढेच प्रॉब्लेम त्याच्यापेक्षा कदाचित जास्त पण होतील. ते प्रॉब्लेम प्रॉब्लेम थोडे वेगळे असतील, पण नक्कीच प्रॉब्लेममध्ये तुम्ही असणार. असं नाही की तुम्ही नोकरी लागले म्हणजे बस खतम झालं सगळं, आता तुम्ही डायरेक्ट जीवनचक्रातून मुक्त झाले असं डेफिनेटली होणार नाही. त्याच्यामुळं जे ही फेज आहे ती एन्जॉय करा. एन्जॉय म्हणजे असं बस गाडीवर फिरा असं काय करू नका. तुमच्या लेवलवर जसं वाटत असेल तुम्हाला थोडं एन्जॉय करा, कारण की तुम्ही बरेच दिवसापासून त्या ॲस्पिरंट फेजमध्ये असाल, अभ्यास करत असाल. आणि एक आता आता एन्जॉय करायचा कोणाला ते बी सांगतो मी. सेफ झोनमध्ये एक सांगतो मी कोणाला की किती मार्कानंतर एक आपला सेफ झोन असला पाहिजे. ठीक आहे. आणि डेफिनेटली जे काठावर पोरं असेल, काठावर इन द सेन्स की त्यांचं होऊ बी शकतं आणि नाही होऊ शकत. आता ते मी पण नाही सांगू शकत. ते फक्त तुमचं जेव्हा फायनल कट ऑफ येईल SSCचा, कारण की कट ऑफ आपला असते डायरेक्ट पॉईंटवरती असते. ठीक आहे. तर पॉईंटवरती कट ऑफ मी पण सांगू शकत नाही आणि कोणताच यूट्यूबर असं सांगू शकत नाही की तुमचा हा कट ऑफ जाणार आहे. ठीक आहे. फक्त एक आपला अंदाज असते आणि त्या अंदाजमध्ये बी तुम्ही काठावर येत असताल की तुमचं होतंय नाही होत. आता हे मी पण नाही सांगू शकत, तुम्ही पण सांगू शकत. त्याच्यामुळे तुम्ही डेफिनेटली अभ्यास चालू राहू द्या होईल, कारण की 2026 SSC GD ऑलरेडी तुमच्याकडे एक्सपिरियन्स आहे 1 वर्षाचा आणि 26मध्ये तुम्हाला ती फोडावं लागणार SSC GD 2026ची. त्याच्यामुळे तुम्ही थोडं फार का होणार अभ्यास डेफिनेटली कमी होणार आहे तुमचा, पण अभ्यास थोडाफार चालू राहू दे. हे मी बऱ्याच विद्यार्थ्यांना सांगते पहिलीपासूनच की अभ्यास थोडा चालू राहू दे, ज्यांना डेफिनेटली म्हणजे आपलं जे काठावर आहेत विद्यार्थी त्यांना. ठीक आहे. आणि ज्यांना एक होप आहे की आपलं होऊन जाणार 100%, ही नाही तर ती एक कोणती तरी पोस्ट होणार आहे, भेटणार आहे, तर त्या विद्यार्थ्यांनी थोडं रिलॅक्स केलं तरी बी चालते. ठीक आहे. तर ते असं तुमचा आता रिझल्ट कधी येणार हे डेफिनेटली तुम्हाला समजलेलं आहे. आता एक आपलं गुगल फॉर्म बरेच दिवस झाले गुगल फॉर्म भरला होता मी. आता त्याचा काय रिझल्ट आहे काय नाही ते सांगतो मी. ठीक आहे. चला तर आपण गुगल फॉर्ममध्ये की आपल्याला गुगल फॉर्म भरावं लागणार आहे. गुगल फॉर्म आता भरणारे पोरं कोण असतात की जे ऑलरेडी थोडेफार हुशार असतात आणि त्यांना कुठून होप असते. ठीक आहे. तेच पोरं गुगल फॉर्म भरतात. आता पकडून चाला तुम्ही 2100 आपल्या जागा होत्या. 2100 एक मिनिट मी फायनल जागा पाहून घेतो एकदा. 2149 तेच म्हणलं मी, 2149 आपल्या जागा होत्या. ठीक आहे. तर आता मेडिकलसाठी काय विषय असते की 2 गुणा पोरं क्वालिफाय करतात. म्हणजे हे कोणते जे मेडिकल द्यायला जाणार. आता यामध्ये काही पोरं फेल होतील, काही पोरं मेडिकलमध्ये कटतील, काही पोरं डॉक्युमेंटमध्ये केली, ते नंतरचा विषय. पण आपल्याकडे किती 2100चे 2 गुण 21 दुने 42 पोरं. ठीक आहे. तर आपले व्हिडिओ किती 4.8K म्हणजे डेफिनेटली आपले जेवढे पोरं मेडिकल पास झाले त्या पोरांनी बघितलेलं असेलच. काही पोरांनी रिपीट बघितलं म्हणून ते 4.8K दाखवते. तर एवढं तर तुम्हाला समजलं असेल की जे पोरगाचं मेडिकल पास झाले ते पोरांना हा व्हिडिओ बघितला असेल. ठीक आहे. तर त्यामध्ये आता म्हणजे सांगायचं हेच की जे पोरं मार्क भरते, आता हे मार्क जे आहे ना ते हे टॉपर पोरांचे मार्क्स असतात. हे मी माझ्या एक्सपिरियन्सवर तरी सांगू शकतो, कारण की जे पोरगं हुशार आहे तेच पोरगं गुगल फॉर्म भरते कुठून. ठीक आहे. तर एक हुशार पोरांचे जर मार्क्स आपल्याला समजले तर डेफिनेटली कट ऑफ त्याच्या थोडंफार खाली राहते, हे आपल्याला समजून जाते. ठीक आहे. तर आता जे हे गुगल फॉर्ममध्ये जे पोरं असेल किती टोटल 600 पोरं, याच्यामध्ये सर्व कॅटेगरी आहे, सर्व एरियाचे, तर त्याचा एक अंदाजवर आपण फायनल कट ऑफ आपला काय असू शकते हे समजू शकते आपल्याला. ठीक आहे. तर पकडून चला तुम्ही आता URचे पोरं किती आपल्या इथे मी ना साईडला एक रँक दिली, त्यांची किती रँक आहे बा 1 नंबरला आपल्या डाट्यानुसार 1 नंबरला कोण आहे. ठीक आहे. तर विद्यार्थ्यांना मी म्हटलं होतं की तुम्हाला जर
नाव लिहायला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही तुमचं शॉर्ट फॉर्म टाकू शकता. RP झालं, RO झालं, KKG. आता हे समजू नका की हे कोणी फेक आहे की एवढा टाईम आता कोणाकडे नाही आहे की ते म्हणजे पोरं आपला अभ्यास सोडून असं पाहतील का की SSC GDचं. आता मेडिकल पास झालेली पोरं डेफिनेटली हा व्हिडिओ पाहते आणि भरणारे पोरं पण कुठून कुठं फॉर्म काही ठिकाणी चुकलेला असेल तर मी चुका एकदम मायनर म्हणजे कट केल्यात तरी काही थोडंफार असू शकते. पण एक पकडून झालं तुम्ही की हा जो डाटा आहे 100% खरा डाटा आहे. कारण महाराष्ट्रामध्ये 600 जणांचा जे मेडिकल पास आहे हा डाटा कोणाकडेच नसेल. महाराष्ट्रात आपलं पहिलं चॅनल त्याच्याकडे एवढ्या पोराचा डाटा आहे. कारण की पोरं विश्वासानं चॅनल माहीतच आहे तुम्हाला की विश्वासानं पोरांनी गुगल फॉर्म भरला होता. ठीक आहे, कुठून कुठं आपला काही ना काही एक फायदा होईलच म्हणून त्या उद्देशानं पोरांनी भरलेला होता. तर बघा आता की URचे जे पोरं असतात URचे पोरं कमी असतातच. कारण की UR कॅटेगरीमध्ये जाणारे जास्त पोरं कोणते असतात, UR कॅटेगरीमध्ये जाणारे आपले जास्त दुसऱ्या कॅटेगरीचे म्हणजे OBCचे, EWSचे आणि SC आणि ST हेच पोरं जास्त URमध्ये जातात. ठीक आहे, स्वतः URमध्ये ऑलरेडी असणारे पोरं कमी असतात. ठीक आहे, त्याच्यामुळं आता बघा तुम्ही की फक्त 41 जणांनी फॉर्म भरलेला होता. आपला 41 लास्ट पोरगे की त्यांनी फॉर्म भरलेला होता गुगल फॉर्म. ठीक आहे, तर जे पहिलं पोरग त्याला किती मार्क्स होते आपल्याकडं 135.15. आता डेफिनेटली हे मार्क बघू शकता तुम्ही. URचा कट ऑफ सगळ्यापेक्षा जास्त असते तर URचे पोराला पण मार्क जास्त पाहिजेतच. ठीक आहे, तर किती मार्क आहे लास्टच्या पोराला, संतोष कुमार 106.59. आता ठीक आहे, तरी मार्क बघू शकता तुम्ही 135 हे टॉपच्या पोराला मार्क आहे आपल्यानुसार, आपल्या माहितीनुसार. ठीक आहे, त्याच्यानंतर येते आपलं OBC. सर्वात जास्त पोरं आपले OBCचे आहे आणि OBCचे फॉर्म भरणारे पोरं बी सर्वात जास्त. OBCचा आपला गुगल फॉर्म सर्वात जास्त पोरांनी म्हणजे 316 पोरांनी गुगल फॉर्म भरला होता. ठीक आहे, तर ह्या 316 पोराच्या अंदाजानुसार आता 316 जे पोरं आहे ते डेफिनेटली त्यातले 95% पोरं तरी सिलेक्शन वाढले आहेत. ठीक आहे, कारण की लास्ट पोरं बघू शकता तुम्ही OBCचं कितीवर आहे, एक मिनिट, OBCचं 102वर. आता हे थोडेफार लास्टचे पोरं ते कटणार आहे 100%, कारण की 102 103 असा काही कट ऑफ आपला जाणार नाही. तुम्ही बघू शकता 106. आता इथपर्यंत तरी पकडलं तुम्ही 106 107पर्यंत तर आपला हे चान्सेस आहे यांचे. हे एक होप लावून धरू शकता. 107 108 हे तर डेफिनेटली होप लावून म्हणजे एक त्यांचे आहे कुठून कुठे चान्सेस, चांगले चान्सेस आहेत. ठीक आहे, 107पर्यंत. ठीक आहे, आता एक कट ऑफ तुम्ही शेवटी तुम्हाला सांगतोच कट ऑफ काय काय नाही. तर एक तुम्ही बघू शकता मार्क की लास्टचं पोरं आपल्याला किती 308 पोरं म्हणजे 107 मार्क. ठीक आहे, तर 300 पोरं 107 मार्काच्या वर आहे. तर बघू शकता तुम्ही की पोरांना मार्क बी चांगले आहेतच. असं नाही म्हणत मी पोरांना मार्क नाही. आता हे जे जास्त मार्कवाले आहे ते डेफिनेटली अदर पोस्टले जाणार आहे. म्हणजे पोस्ट बी लय मोठं आपल्या CISF झालं, CRPF झालं आणि सगळ्यात कमी मार्क म्हणजे BSF. ते आपले BSF वाले बाई पोरं आहेत ते. ठीक आहे, तर OBCचे आपल्याकडे किती 316 पोरं होते. ठीक आहे, तर 316पैकी 300 पोरं पकडून चाला तुम्ही ते डेफिनेटली 107 मार्काच्या वर होते. आता यामध्ये बघा, जर पोरांना जर चांगले मार्क असते, खरोखरमध्ये जर पोरांना मार्क असते तर ह्या गुगल फॉर्ममध्ये दिसले असते. कारण की हे टॉपर पोरगं असते, जे हुशार पोरगं असते ते गुगल फॉर्म भरत असते. हे अशा काड्या ते करणारे जे पोरं असतात ना ते भाई ते ॲक्टिव्ह असतात थोडे आणि ते कुठून कुठं हुशार असतातच. ठीक आहे, म्हणजे सांगायचा उद्देश हाच की जे म्हणते मी 300 पोरं याच्यावरती आहे, कशाच्या वरती 107च्या. जर पोरांना खरोखरमध्ये मार्क असते तर तेच पोरं 110च्या वरती असते. तर मग मी असं म्हटलंच नसतं तुमच्या 107वर कट ऑफ जाणार आहे. 110 म्हणा 115 जर पोरांना खरोखर मार्क असते तर ते पोरं 115च्या वरती असते सर्व. ठीक आहे, तर म्हणजे मी काय समजवतो ते तुम्हाला क्लिअर झालं असेल आय थिंक. ठीक आहे, की पोरांना खरोखरमध्ये मार्क कमी आहेत भाई. कारण की पेपरची लेवल होती ती कुठं कुठं टफ होती आणि जिथं पेपर टफ असते तिथं मार्क जे ॲव्हरेज स्कोर असते मुलांचा तो कमी असते. म्हणजे ॲव्हरेज स्कोर आता मागच्या आपला कोणता 2024चा जर पेपर बघितला तर ॲव्हरेज स्कोर मुलांना प्रत्येक मुलांना 110 ते 115मध्ये मार्क होते, तो ॲव्हरेज स्कोर असते. ठीक आहे, तर ह्या वर्षीचा ॲव्हरेज स्कोर तो कुठं कुठं कमी असेल. ॲव्हरेज स्कोर डेफिनेटली ह्या वर्षीचा 107 ते 110 असं ह्या 110च्या खालीच असेल सरळ सरळ. ठीक आहे, तर 5 ते 10 मार्काचा व्हेरिएशन बघायला भेटलं असेल तुम्हाला 25मध्ये. ठीक आहे, तर त्यानंतर बघू शकता EWS वाले पोरं. EWSचे रँक 1 किती आपला 137 मार्क आहे त्याला. ठीक आहे, 137 हर्षवर्धन पाटील. ठीक आहे, आता हे सर्व पोरं आपल्या टेलिग्राम ग्रुपवर आहेच. आता ते रोजची त्याच्या चर्चा चालूच असते. ठीक आहे, तर मी त्याला काही म्हणत नाही की जास्त, फक्त बिना कामीचं नका बोलू ग्रुपवर, असं एक हे असते. ठीक आहे, लास्ट EWSचं पोरं किती 101 वरती. त्याच्यानंतर SCचं पहिलं पोरगं आपल्याकडे 129 मार्कावरती आहे. ठीक आहे, आणि लास्ट पोरगं
SC आणि STचा थोडाफार डाटा कमी आहे इथं, ठीक आहे. पण एक आपल्याला OBCचा डाटा सर्वात जास्त आहे. OBCचं जर समजलं तर त्याच्या बेसवर आपण समजू शकतो, कारण की OBCचा मार्कापेक्षा 2-3 मार्क SC कमी, त्याच्यापेक्षा 2-3 मार्क ST कमी, ठीक आहे. त्याच्यानंतर URचा जो कट ऑफ म्हटला आपण, तो OBCपेक्षा 3-4 मार्क हा जास्त असते, ठीक आहे. जनरल आपल्याला अंदाज येऊनच जाते, ठीक आहे. तर हे बघू शकता ST कॅटेगरीचे तुम्ही मुलं किती 38 मुलं आहेत, ठीक आहे. तर लास्ट मुलगा आपला 92 मार्कवरती, ठीक आहे. त्यानंतर R चव्हाण, हे कोण आहे, नक्षलवाले पोरं आहेत. नक्षलवाले पोरांची लागायचे चान्सेस खूप जास्त असतात, कारण की त्याचा कट ऑफ लय कमी मार्कावर असते, ठीक आहे. तर नक्षलचा कट ऑफ काय ते सांगतोच मी तुम्हाला लास्टमध्ये. आणि आपले फिमेल कॅन्डिडेट, ठीक आहे. तर हे बघू शकता तुम्ही, हे XYZ आणि XYZ ABC हे असं नका समजू की तुम्ही. आता पोरी काय करता, पोरीला कुठं ना कुठं नाव लिहायला काही ना काही दिक्कत वाटते, की आपलं नाव लिहिलं काही झालं तर त्याच्यापेक्षा पोरी घाबरते. त्याच्यामुळे ते हे जे XYZ आणि ते असं ना लिहेल, ते शॉर्ट फॉर्म आहे, ते ओरिजिनल कॅन्डिडेट आहे, एवढं तुम्ही पकडून चाला. कारण की आपला डाटा आहे तो मी व्यवस्थित चेक केला, लॅपटॉपवरती बघितलं एक डाटा, आणि त्याच्याच बेसवर मी ही PDF बनवली होती, ठीक आहे. तर पोरीमध्ये सर्वात जास्त मार्क एकाच पोरीला 145 आहे, त्यानंतर 110 ईशा, त्याच्यानंतर 97, ठीक आहे. तर पोरीचे मार्क बी पोरी बघतच असतील या, की आता पोरीचे जास्त चान्सेस आहे तर, कारण की पोरी जास्त नाही आपल्याकडं, ठीक आहे. तर हे पहा, तर जो आपला फायनल कट ऑफ होता SSC GD 2025चा फायनल कट ऑफ कुठपर्यंत, म्हणजे किती मार्क वाढू शकतात आपले, ठीक आहे. पहा, तर सर्वात आधी ही गोष्ट तुम्ही लक्षात, म्हणजे एक गोष्ट तुम्ही तुमच्या याच्यात ठेवूनच घ्या ध्यानामध्ये, की जो कट ऑफ आहे आपला डेफिनेटली हा मी पण नाही सांगू शकत आहे ना, कोणतंच यूट्यूबचं चॅनल आहे की ते तुमचा फायनल कट ऑफ जो आहे तो परफेक्टली सांगणार आहे, ठीक आहे. कुठून कुठं आपण अंदाज लावू शकतो, फक्त अंदाज असा बी नाही लावत मी हवेत गोळ्या मारल्यासारखा. तर मी तुमच्या पुढे प्रूफ ठेवलेत, की आपल्याकडे गुगल फॉर्म आहे. आपल्याकडे अजून एक प्रूफ सांगतो मी तुम्हाला. इथे म्हणत होतो मी 4.8K एवढ्या जणांनी आपला व्हिडिओ बघितला होता मागचा, आहे ते, ठीक आहे. तर आता तुम्हाला बी समजेल असते काय म्हणते मी, की आता बघू शकता तुम्ही 2022-23 ची प्रोसेस होती ती 2025 सारखी सेम होती, कारण की एक फिजिकलचा कट ऑफ लागला, एक मेडिकलचा कट ऑफ लागला, आणि फायनल कट ऑफ लागला. असंच 2025ची हीच प्रोसेस फॉलो होते. आपला एक फिजिकलचा कट ऑफ गेला, हा मेडिकलचा गेला, आणि फायनल गेला, ठीक आहे. तर सांगायचा उद्देश हाच, की 2023 मध्ये आता तुम्ही फक्त मेडिकलचे मार्क बघू नका, हे सांगतो मी तुम्हाला काहून. फक्त एक बघा, की कारण की 2023 मध्ये पण मेडिकलसाठी तुमचे 2 गुणा कॅन्डिडेट बोलवलेले असतील, ठीक आहे. तर 2023 मध्ये आणि 2025 मध्ये जवळपास, आता 2025 मध्ये थोडंफार मेडिकल हार्ड घेतले, थोडंफार जास्त पोरं फेल केलेत, हे एक समजलं असेल सर्वांना. पण एक तुम्ही पकडू शकता, एक जनरल अंदाज पकडू शकता तुम्ही, की 2023 मध्ये पण 2 गुणा पोरं, आता त्यातले मेडिकल फेल होणारे आणि फायनल रिझल्टसाठी उरणारे पोरं पण तेवढे असतीलच. आणि जागा बी म्हटलं तुम्ही तर जवळपास सेमच जागा पकडू शकता. ते 19-20चा फरक असते, पण एक पकडू शकता तुम्ही जवळपास सेम होत्या जागा. त्याच्यामुळं मेडिकलसाठी एका जागेसाठी एकच पोरं घेणे आपल्याकडं, आणि मेडिकलसाठी 2 पोरं क्वालिफाय. आता यामधले काहीतरी रेशो असेलच, की आपला 75% पोरं पास झाले का, 50% का 60%, ह्या वर्षी तो रेशो डेफिनेटली कमी असेल. पण आता एक आपण म्हणू शकत नाही की किती टक्के पोरं हे झाले. फक्त आपण एक म्हणू शकतो की 2023 मध्ये जेवढा कट ऑफ हा वाढला होता, हे कोणते कट ऑफ आहे, हा मेडिकल पासून फायनलचा कट ऑफ आहे. एवढे 7 मार्क 7 मार्क 7 मार्क 10 मार्क 4 मार्क, हे प्रत्येक कॅटेगरीचे एवढे मार्क आपले वाढले होते. हे वाढले काऊन होते, की मेडिकलमध्ये जे पोरं पास होते ते थोडेफार जास्त होते, आणि आपले जे फायनल व्हॅकन्सी होत्या ते व्हॅकन्सी कमी होत्या. तर कुठं कुठं काही ना काही पोरं आउट करणं होते आपल्याला, तेव्हाच ते व्हॅकन्सी एवढे पोरं आपल्याकडे अवेलेबल होतील. त्यासाठी आपल्याला एक फायनल कट ऑफ आपला वाढवून होता काहीतरी मार्कानं, ठीक आहे. तर ते जे पोरं होते 2022-23 मध्ये, म्हणजे 23च्या भरतीमध्ये, तर ते 2025 सारखेच असतीलच, कारण की मेडिकलसाठी 2 गुणा पोरं त्यांनी बोलवले होते, आणि त्याचं मेडिकल झालं, आणि जे पोरं उरले असेल तेवढेच पोरं आता पण उरले असेल, ठीक आहे. त्याच्यामुळे ते व्हॅकन्सी पण जवळपास तेवढ्याच होत्या, ठीक आहे. तर किती मार्कांनी कट ऑफ वाढला होता आपला, आपल्याला एक रेफरन्स भेटून जाते. तर रेफरन्स काय होतं, 7 मार्क 7 ते 8 मार्क एक पकडून झाला, +7 +8 मार्कांनी तुमचा कट ऑफ वाढला होता, ठीक आहे. कधी 2023चा. आता विषय असा आहे 2025 मध्ये, एक तुम्ही म्हणू शकता की 2025 मध्ये भाई ते 2023 ची गोष्ट करत येतो, 2 वर्ष आधीची. तर कुठं कुठं 2025 मध्ये तुमचं कॉम्पिटिशन आहे ते डेफिनेटली वाढते. दरवर्षी कॉम्पिटिशन थोडं थोडं वाढते, आणि कट ऑफ कमी जाण्याचं कारण हेच होतं, की 2023चं जे मेडिकल होतं ते थोडंफार सोपं होतं 2025 पेक्षा, ठीक आहे. तर 2025चं जे मेडिकल होतं ते हार्ड घेतलं होतं, ठीक आहे. त्याच्यामुळे आपण जे म्हणत होतो, की इथं 7 घेतलं तर इथं डेफिनेटली हा 8 जाईल, नाही तर 9 जाईल.
तर हे कुठून कुठं न्यूट्रल होऊनच जाईल शेवटी, कारण की इकडचा 2025चं मेडिकल पण हार्ड होतं आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत अजून की कट ऑफ पण कमी होता. इकडे 2025 मध्ये कट ऑफ जास्त आहे, पण म्हणायचा अर्थ हाच की तुमचा फक्त एक हे जे मार्क म्हणते ना मी, की किती मार्कानं तुमचा कट ऑफ जम्प केला मेडिकल पासून फायनल पर्यंत, हे मार्क आपले सगळ्यात मेन आहेत. 7 मार्क 7 मार्क 7 10 आणि 4, म्हणजेच तुम्ही पकडून चाला तुमचे 7 ते 8 मार्काने तुमचा डेफिनेटली फायनल कट ऑफ जम्प करणार आहे. ठीक आहे. ही आता आपण गुगल फॉर्मच्या बेसवर बी बघितले मुलांना मार्क किती आहेत. मुलांना डेफिनेटली कमी मार्क आहेत, जास्त मार्क नाहीत. हा, मुलांना जास्त मार्क आहेत तर ते डेफिनेटली CISF मध्ये सिलेक्शन घेणार आहेत. ठीक आहे, कारण की प्रत्येकाला मार्क काही सेम नसतात. तर त्याच्याच बेसवर मी जो फायनल कट ऑफ होता तुमचा 2025 साठी, आता हा कट ऑफ कुठून कुठं हा 100% हा कट ऑफ जाणार नाही हे तुम्हाला पण माहिती आहे आणि मला पण माहिती की हा कट ऑफ कुठून म्हणजे असं एवढा कट ऑफ तर एवढा म्हणजे परफेक्टली कट ऑफ कोणी सांगू शकत नाही तुम्हाला. ठीक आहे, पण एक एक आपला अंदाज आहे की तो बाकीच्या अंदाजपेक्षा डेफिनेटली आपला अंदाज जवळपास कट ऑफचा असणार आहे. ठीक आहे, तर मी सांगितलं होतं तुम्हाला URचा हा कट ऑफ असणार 110 112 108 110 OBC 106 108 EWS SCचा 103 ते 105 आणि STचा 96 ते 98 मार्क, एवढे तुमचे मार्क असतील तर हे काठावरचे पोर आहेत. आता याच्यात तुम्ही प्लस 2 ते 3 मार्क तुम्ही ऍड बी करू शकता की तुमचा कट ऑफ याच्यापेक्षा जास्त बी जाऊ शकते आणि कट ऑफ याच्यापेक्षा कमी पण जाऊ शकते. ठीक आहे, तर आता हे कोणी सांगू शकणार नाही तुम्हाला की कट ऑफ किती जाऊ शकते, पण एक आपला हे अंदाज आहे, तुम्ही पकडू शकता. हे एक रेफरन्स तुमचा की याच्या कुठून कुठे याच्या जवळपासच तुमचा कट ऑफ जाणार आहे. फायनल कट ऑफ SSC GD 2025 हा मेलसाठी आहे आणि हा फिमेलसाठी तुम्ही बघू शकता, लागलं तर व्हिडिओ पॉज करून बघू शकता. ठीक आहे, आणि हा फिमेल आणि हा नक्सलसाठी. आता मी 2-3 व्हिडिओ कंटिन्यू आता 2-3 व्हिडिओ बनवले तुम्ही फायनल कट ऑफ वरती, तर हाच कट ऑफ मी सांगत. त्याचा अर्थ हाच की मी हे जे कट ऑफ आहे ना हे खूप जास्त खतरनाक वाला अनालिसिस करून बनवलेलं आहे. तुमचे पॉईंट अँड पॉईंट ऍड केलेत. 2023चं कम्पेअर केलं, 2025चं कम्पेअर केलं, त्याच्या बेसवर हा कट ऑफ बनवला. त्याच्यामुळे मी हा कट ऑफ कधी म्हणजे चेंज करायला मी जास्त हे करत नाही. याच्यात फक्त इथं प्लस मायनस 3 काउंट केलं मी ना की कुठून कुठं हा जास्त बी जाऊ शकतो कट ऑफ, कुठून कुठं कमी पण जाऊ शकते. आता एक ठीक आहे, तर तुम्हाला कट ऑफ तुमचं समजलं असेल की कितीपर्यंत तुमचा जाऊ शकते. आता एक हा पण एक पोरांना डाऊट असते की UR मध्ये कोणते पोरं काउंट होतात. हे सरळ मी ChatGPT विचारलं की जे पोरं ऑलरेडी कॅटेगरी त्यांची ओपन असते तर ते पोरं UR मध्ये असतात, पण ते पोरं कमी आहेत. आता ह्यावर्षी बघू शकता तुम्ही की URच्या ज्या जागा आहेत, एक मिनिट, जागेची बी माझ्याकडे स्क्रीनशॉट होता, एक मिनिट फक्त. हां, ठीक आहे. तर हे एवढ्या जागा होतं, सर्वात जास्त URच्या जागा असतात तुम्हाला माहीत असते. तर URचे एवढे कॅन्डिडेट नसतात अवेलेबल. URचे म्हणजे UR कॅटेगरीचे एवढे पोरं नसतातच. ठीक आहे, तर UR मध्ये जाणारे पोरं कोण असतात? SC वाले, ST वाले, OBC आणि EWS वाले हे पोरं जे जाणार कोण असतात ते बघू शकता तुम्ही. डायरेक्ट ChatGPT विचारलं सीधं की OBC ST ST उमेदवार ज्यांनी UR कट ऑफ, URचा जो कट ऑफ लागण. आता इथे एक डाऊट हा येऊ शकतो तुमचा, URचा कट ऑफ कोणत्या फोर्ससाठी? तर URचा BSFचा कट ऑफ म्हणते मी, कारण की सर्वात मिनिमम कट ऑफ URचा BSFचाच असते. ठीक आहे, तर तो त्या कट ऑफ पेक्षा कोणाला जास्त मार्क असतील. ठीक आहे, तर आणि त्यांनी आपल्या कॅटेगरीमधून एज रिलॅक्सेशन घेतलं नसेल, हाईट चेस्ट कोणतंच रिलॅक्सेशन घेतलं नसेल आणि त्याला UR कट ऑफ पेक्षा जास्त असतील तर तो डेफिनेटली UR कॅटेगरीमध्ये काउंट होणार आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे आता ते म्हणत आहे की जास्त पोरं जे म्हणजे कटणारे पोरं कमी असतील तिथं. जे पोरं आता सध्या आहेत ना आपल्याकडं, की ते जे पोरं ज्यांना चांगले मार्क असतील ते डेफिनेटली UR मध्ये चालल्या जाणार आहे. तर तुमचा एक अजून तुमच्या कॅटेगरीमधले व्हॅकन्सी डबल कमी होऊन जातात. व्हॅकन्सी म्हणजे व्हॅकन्सी तेवढ्याच राहतात. सांगायचा अर्थ हा की जे पोरं तुमच्या कॅटेगरी वाले असतात ते UR मध्ये चालले जातात, तर तुम्ही अजून एक चान्स वाढते तुमचा जास्त पोरं सिलेक्ट व्हायचा तुमच्या कॅटेगरीमध्ये. ठीक आहे, तर हा एक डाऊट असतो बऱ्याच विद्यार्थ्यांना की UR मध्ये कोण जाते बघा. ठीक आहे, आणि हा हे 2024चं झालं. 2024 मध्ये बी व्हेरिएशन घेतलं होतं, म्हणजे मेडिकल कट ऑफ पासून फायनल कट ऑफ पर्यंत 20-20 मार्कांना कट ऑफ वाढला होता. याचं कारण हेच होतं की मेडिकल झाल्यानंतर त्यांच्याकडे पोरं जास्त अवेलेबल होती. म्हणजे आता आता जे पोरं 1 ते 1.5 गुणा नाही तर 2 गुणा जे पोरं आहेत तेच त्यांच्याकडे 4 गुणा तरी पोरं अवेलेबल होती. त्याच्यामुळे त्याला 2024 मध्ये एवढा कट ऑफ वाढवायला लागला होता. 20-20 मार्कांना त्यांना लिटरली वाढवला होता कट ऑफ. ठीक आहे, 2024 ची गोष्ट. तर 2025 डेफिनेटली असं होणार नाही, कारण की आपल्याकडे आता लय पोरं कमी राहिलेत की ज्यांना काटायचं आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता गुणीला 2 म्हणजे 2 गुणा पोरं मेडिकलसाठी
बोलवण्यात आली होती आणि त्यातले बरेच पोरं मेडिकल, ह्या वर्षी मेडिकल पण हार्ड झाले तुमचं डेफिनेटली. तर बरेच पोरं मेडिकलमध्ये पण बाहेर झालेत. ठीक आहे. तर त्याच्यामुळे तुमचा आता ते फिक्स आकडा तर कोणाला माहीतच नाही की किती पोरं आता अवेलेबल आहेत आपल्याकडे. ठीक आहे. तर एक आपण एक्सपेक्ट करू की जास्त पोरं अवेलेबल नाहीत. ठीक आहे. तर त्याच्या बेसवरती हा कट ऑफ मी तुम्हाला सांगितलेला आहेच. हे बघू शकता तुम्ही, हा मेलचा कट ऑफ आहे, हा फिमेलचा आणि हा नक्सलचा. ठीक आहे. तर तुम्हाला फायनल कट ऑफ बद्दल बी आय थिंक क्लिअर झालं असेल तुमचं फायनल कट ऑफ किती आहे. आणि एक सेफ झोनमध्ये कोणते पोरं आहे ते सांगायचं झालं तर सेफ झोन म्हणजे की जे पोरं आता म्हणते ना की सर अभ्यास होत नाही, असं होत नाही, अभ्यास तुम्ही डेफिनेटली चालू राहू दे, पण ज्या पोरांना 115 प्लस मार्क, कॅटेगरी कोणती असो, 115 प्लस मार्क असतील तर तुमचं डेफिनेटली त्या ठिकाणी होणार आहे. असं नाही की 115 पेक्षा कमी असलं तर तुमचं होणार नाहीये, पण ते कसं आहे ते तुम्ही काठावर आहे बाई शेवटी, कारण की तुमचं काठावर म्हणजे 114 म्हणजे 107 108 हे पोराचं बी डेफिनेटली होणारच आहे, असं नाही म्हणत की होणार नाही, कारण की मी जो कट ऑफ सांगेल त्या कट ऑफच्या जवळपासच कट ऑफ जाणार आहे आपला. पण शेवटी तेच की ते तुम्ही काठावर आहे तुमचं, म्हणजे शुअर म्हणत नाही मी तुमचं होईलच नाही होईलच, पण 115 प्लस जे पोरं आहे ना त्याचं डेफिनेटली होणार. हे झालं सेफ झोन. आता सेफ झोनची गोष्ट मी आतापर्यंत कोणत्या व्हिडिओमध्ये केली नाही, पण ह्या व्हिडिओमध्ये करावं लागते, कारण की पोरं म्हणते सर आमचा अभ्यास होत नाही, असं नाही तसं नाही, तर आमचं होईल का नाही होईल. तर त्याच्यामुळे मी म्हणते की 115 प्लस मार्क ज्यांना असतील त्याचं डेफिनेटली शुअर शॉट होणार आहे सिलेक्शन. ठीक आहे. आणि असं बी नाही की 115 पेक्षा कमी की तुमचं होणार नाही. कट ऑफ हे शेवटी मी फायनल कट ऑफ तुमचं सांगितलेलं आहेच की हा कट ऑफ आहे, म्हणजे तुमचं कुठून कुठं लय जास्त चान्सेस आहे. एवढे मार्क जर असतील तर तुमचे लय जास्त चान्सेस म्हणते मी होण्याचं. आणि फायनल तुमचा जो कट ऑफ आहे तो लवकर येणार आहे. थोडा रिलॅक्स व्हा आणि तुमचं जानेवारी फर्स्ट वीकमध्ये तुमचा रिझल्ट येणार आहे आणि तेव्हाच तुम्हाला समजणार आहे तुमचा काय विषय आहे, तुमचं सिलेक्शन झालंय का नाही झालं. ठीक आहे. याच्यानंतर असे काही कामीचं असलं साठी एखादा व्हिडिओ माहिती तर तो नक्की मी आणणार आहे. ठीक आहे. चला, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपले ते सर्व जे डाऊट आहे ते तुमचे क्लिअर झाले असतीलच. ठीक आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.